बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील कथित बनावट ट्रस्ट प्रकरणाला आता नवं वळण मिळाले। दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील अल हलीमी आणि बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील गुलजार ए रजा या ट्रस्टमधील आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। या दोन्ही संस्थांच्या निधी संकल्पनाची पद्धत, पदाधिकाऱ्यांचे परस्पर संपर्क आणि बँक व्यवहार यांची सध्या सखोल चौकशी सुरू आहे। नमस्कार, मी बालय शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील एटीएसच्या बीड युनिटनं माजलगावातील गुलजार ए रजा या कथित बनावट ट्रस्टचा भांडाफोड केला होता। तपासात या ट्रस्टनं सुमारे 4,73,00,000 रुपयांची देणगी जमा केल्याचं समोर आलं होतं। हे व्यवहार 5 वेगवेगळ्या बँक खात्यांद्वारे करण्यात आल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली होती। या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। तसेच बार्शी येथील अल हलीमी या नावानं चालवण्यात आलेल्या कथित ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे 10 कोटी रुपयांच्या देणग्या जमा करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला। ट्रस्टचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची भूमिका तपासली जात असून त्यांच्या आर्थिक व्यवहारांची छाननी सुरू आहे। एटीएसच्या प्राथमिक तपासात दोन्ही ट्रस्टचे काही पदाधिकारी एकमेकांच्या संपर्कात असल्याचं आढळल्याचं ही माहिती समोर आली आहे। निधी उभारणीची पद्धत, व्यवहारांचे स्वरूप आणि देणगीदारांशी संपर्क साधण्याची कार्यपद्धती यामध्ये साम्य असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे। त्यामुळे या दोन्ही प्रकरणांचा परस्पर संबंध तपासला जातोय। बार्शी ट्रस्ट विरोधात मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि आर्थिक व्यवहारांची माहिती जप्त करण्यात आली। या प्रकरणात सुमारे 14,000 पानांचं दोषारोप पत्र दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तपास यंत्रणा बँक व्यवहार, देणगीदारांची माहिती आणि निधीचा अंतिम वापर याचा मागोवा घेत आहेत। या प्रकरणाचा आर्थिक पैलू स्पष्ट करण्यासाठी बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून फॉरेन्सिक ऑडिट सुरू करण्यात आलंय। संशयित व्यवहार, निधीचे स्रोत, खात्यांमधील पैशांची हालचाल आणि संबंधित व्यक्तींचे आर्थिक व्यवहार यांचे विश्लेषण केले जाते। पुढील चौकशीत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे। बार्शी आणि माजलगाव ट्रस्ट प्रकरणामुळे राज्यभरात मोठी चर्चा सुरू झाली। आर्थिक गैरव्यवहार, कथित बनावट ट्रस्ट आणि परदेशी संपर्क या मुद्द्यांमुळे तपासाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। एटीएस, आर्थिक गुन्हे शाखा आणि इतर यंत्रणा समन्वयाने तपास करत असून पुढील काही दिवसात या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।